भारतीय जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकणार. भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनद्वारे चर्चा. भारतीय जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडतील, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा विश्वास. सध्याच्या परिस्थितीला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवा. पंतप्रधान मोदींच्या सर्व मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना. विरोधकांच्या प्रचाराला न घाबरता आक्रमकपणे उत्तर देण्याचंही आवाहन. सौदी अरेबियामधून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये दाखल. 1,35,000 टन कच्चं तेल मुंबई डॉकवरून तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवण्यात येणार. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची तौबा गर्दी. कोल्हापूरमध्ये पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडर वितरण. तर बुकिंग करून 8 दिवस झाल्यानंतरही सिलेंडर न मिळाल्यामुळे पुण्यामध्ये नागरिकांच्या रांगा. इराण इस्रायल युद्धाचा लग्नसराईला फटका. गॅस तुटवड्यामुळे लग्न सुद्धा अडचणीत. कुटुंबालाच गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्याचं आवाहन. तर ठरलेल्या ताटामधील मेन्यू कमी करण्याची वेळ. युद्धामुळे गॅस टंचाई. गॅसच्या तुटवड्याअभावी पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद. गॅस मिळत नसल्यानं पुण्यातील बादशाही हॉटेल 2 दिवस बंद. कोल्हापूरमध्ये वाहनांच्या एलपीजीची किंमत 45 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर. अचानक किंमत वाढवल्यामुळे रिक्षाचालक चिंतेत. रिक्षाचालकांचा एलपीजी पंप चालकांना जाब. गॅस टंचाई विरोधात दिल्लीमधून गल्लीपर्यंत काँग्रेसचं आंदोलन. दिल्लीमधील संसदेबाहेर काँग्रेस खासदाराचं आंदोलन. नागपूर आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. अमेरिका इराण युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. मोहीम पूर्णत्वास नेल्यानंतरच थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्धार. तर जगानं $200 प्रति बॅरल दराने तेल खरेदीसाठी तयार राहावं, इराणचा इशारा. इराकमधील बसरा बंदराजवळ 2 अमेरिकन तेल टँकरवर हल्ला. इराकी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी टँकरमधील 25 जणांना वाचवलं. तेल टँकर अमेरिकन कंपनी STSच्या मालकीचे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.